लावली जात आहे, घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। त्या 40 कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी। हे काय सुरू आहे राज्यात? पुढे आहेत मुख्यमंत्री, पुढे आहे सरकार। हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो। पार्थ पवार यांच्या नावावर 99% शेअर्स आहे अशी माहिती आहे। जो निराडी म्हणतात त्यांच्या नावावर फक्त 1% असं आहे। हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेली पॉवर आहे की तू जा माझ्यातर्फे सेलिट कर। आम मुक्तारनामा जे देतो ना आपण, अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला, काय धीरूभाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत, त्यांना पॉवर डेलिकेट केले, तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात। तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले, ते जाऊन त्यांनी सेलिट केली। मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कोणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं। हेच सांगतोय, यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे। झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणी ही केली जाते। याच प्रकरणाला धरून की मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा। माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आलेत, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने। हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही, हे अनेक ठिकाणी उघड झालेलं आहे। त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी। एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता, आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आहे। नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे, त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल। पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे। हो, एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच प्रकरणात ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, मात्र त्यांनी तो दबाव झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नार्को टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल। करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे। यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी, ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांचीच नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल। एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं, नाहीतर असे किती घोटाळे। मी काल म्हणालो, परवाही बोललो, 1 लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली, 1 लाख कोटीच्या। अरे किती खायचा, किती झाला घोटाळे करायचे, काय करताय, कुठे मानून येतात जमिनी? शीतल तेजवानी ही जे नाव आहे, तिचा पती जो आहे तो सागर सूर्यवंशी आहे आणि सेवा विकास बँक घोटाळ्यात ईडीने त्याच्यावर कार्यवाही केली होती। हा केवळ योगायोग आहे का? तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले आहे। सगळ्याचे घोटाळ्यातील दिसत आहेत, ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत, हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत। त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचा, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्यांनी आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा। मग झालं, तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली, असा प्रकार आहे। किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये। 4 महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना मला आली होती, असं काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर। त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर।
हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती. आणि पॉवर ऑफ अटर्नी ज्या शीतल तेजवानींनी घेतली होती याबाबत तिने महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती, त्यानंतर उच्च न्यायालयात गेली होती 2013 आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा तिचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं. उच्च न्यायालयाने सुद्धा तिची याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही गफलत कुठे झाली, कारण की